मित्रांनो आता आम्ही निघालेले बस आता म्हणजे कार चालू करतो आणि निघतो. पण आता जायचं कुठे? शालीमार. मी आज फर्स्ट टाइम आलेलो शालीमारला. आम्हाला आहे ना आता कॉलेज रोडला सुद्धा जायचंय. मस्त तिथे जाऊन सोयाचे आप खाऊ. नाही एवढे मस्त रॅबिट्स आहे ना यार. आमच्याकडे पण होते. आमच्याकडे कोणते होते माहिती का? आणि इथे एवढे पेट शॉप आहे ना, मी आधी पण बघितले. इथे बघा ना मस्त पर्शियन आहे रे. आणि इथे बघा ना कोकाटेल चावतो हा. शालीमारला इथे ना एक फेमस कुल्फीचं शॉप आहे. इथे कुल्फी भेटते. काय कर कसा दिसतो बघू. इथे बघा कशा कशा टाईपचे गॉगल्स भेटताय. हे बघा गाईज पार्थ आहे ना आता चना चोर बनवतोय. नवीन बिझनेस धरला त्याने. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईज आज आहे नाशिकमध्ये दुसरा दिवस आणि आता आहे ना आम्हाला जायचं आहे बाहेर शालीमारकडे. मम्मीला जायचं होतं त्या साईडला. ती स्ट्रीट बघायला की तिथे मम्मी म्हणे की चालायचं आहे म्हणे तिथे. आता मी तिथे चाललेले. बाय द वे आज आहे ना वातावरण एवढं मस्त आहे ना. त्या साईडला तुम्ही बघू शकता की मस्त बिल्डिंग आणि तिथे त्याच्या बॅक साईडला असं सनसेट झालेलं आहे. इथे आहे माझ्यासोबत पार्थ आणि तिथे आहे ईशा दिदी. आत्ता झाली ऑफिसवरून. तू येते ना शालीमार? एरोप्लेन ते हेलिकॉप्टरने उडत का ग? ते इथे लँड करते. नाही मी फोन लावतोय ना. मी फोन लावल्यावर लगेच येईल ते माझ्यासाठी. हा भाड्याने दिलेलं आहे ना. कोणाला? अंबानीकडे राहतो. भाई वातावरण पाहिजे ना असं पाहिजे, नाही तर नाहीच पाहिजे. जळगाव मध्ये जर उन्हाळ्यात असं वातावरण असलं ना डेली एवढं भारी वाटेल ना. त्यानंतर आहे ना ते बघा ते वर्कर्स काम करताय बिल्डिंग्सवर. आम्ही एक व्हिडिओ काढला. एनर्जी पावडर. चला आता आम्ही जायला झालेले तयार. आता वाजलेले संध्याकाळचे 7. पण वाटत नाही 7 वाजलेले. असं वाटलेले 7:30 झाले. असं वाटतंय की संध्याकाळचे अजूनपर्यंत 5 वाजता. एवढं सुंदर वातावरण आहे बाहेर. हाऊसफुल घालून कुठे चाललाय तू? हाऊसफुल घालून. हा तर मला का बरं सांगतोय तू? हा याचं असं म्हणणं आहे की मी ड्रायव्हर सारखा दिसतोय म्हणे. हे याचा शर्ट आहे. हा याचा शर्ट घालून मी हा तुला तर तो आपला यार ती मोपेडची कोणती रॅपिडो सारखा ड्रायव्हर दिसतोय. तू तर रॅपिडोचा ड्रायव्हर दिसतो रे. तर मित्रांनो आता आम्ही निघालेले. पण आता म्हणजे कार चालू करतो आणि निघतो. पण आता जायचं कुठे? शालीमार. काय करायचं शालीमारला जाऊन? मार्केट बघायचं. फक्त मार्केट बघायचं, काही घ्यायचं नाही. तर चला जाऊया. पार्थ माहिती ना रस्ता? मला सांगशील? लेट्स गो गाईस. बाय बाय. या आहे बेबेंच्या बहीण आजी. चला आजी घेऊन चालले म्हटलं याला. आता आणणार नाही परत. बाय बाय कर आजींना. बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय. बघा पाहतोय तो नवीन कुठे आला मी. लाईट आली. आपण निघाल्या टोटली ट्रॅफिक मध्ये फसला. नाशिकची आणि ट्रॅफिक एकदम बेकार. आणि वरतून जर कार असेल ती पण क्लच वाली तर पाय असे दुखता ना. क्लच घडी घडी क्लच दाबायचं, ब्रेक दाबायचं. चला सो हे काय आम्ही फायनली पोहोचलेलो आहे आता शालीमारला. कारला केलेलं आहे तिथे माझं जाऊन पार्क. मी आज फर्स्ट टाइम आलेलो आहे शालीमारला. शालीमारला तेच असतं की फॅशन स्ट्रीट कसं असतं जिथे कपडे जास्त भेटतात आणि वेगवेगळ्या वस्तू भेटतात. तेच शालीमार त्यानेच फेमस आहे की कपडे आणि वस्तू वेगवेगळ्या त्यानेच फेमस. बरोबर ना? हे वेगळ्या अजून तेच काय. तर चला शालीमार झालेलं आहे सुरू. आणि शालीमारला फक्त तुम्हाला पायी फिरावं लागेल. कारण की जर शॉपिंग करायची असेल तर एका ठिकाणी कार लावायची आणि मस्त शॉपिंग करत फिरायचं. आम्हाला भूक लागली तर आधी काही खाऊन घेतो. आधी पेट पूजा मग काम तुझ्या. जे मम्मीला वस्तू घ्यायची आहे इथे येऊन. आम्ही तर आता दाबेली खाताय मस्त. इथे ना साईडला मस्त शॉकिंगची पाणीपुरी आणि भेळ वगैरे भेटते. पण आम्हाला आहे ना आता कॉलेज रोडला सुद्धा जायचं आहे. मस्त तिथे जाऊन सोयाचे आप खाऊ. कसं खाऊ दीदी? खाऊन दाखव. असं खाऊ. सोयाचे आप कसं खाऊ? असं खाऊ.
आता आम्ही खाऊन वगैरे आलेले आणि शालीमारला परत निघतो आता शॉपिंग करायला. ते गेलेले तिथे शॉपिंगला, बट आम्ही इथे पेट शॉपमध्ये आलेले. इथे ना एवढे मस्त रॅबिट्स आहे ना यार. आमच्याकडे पण होते. आमच्याकडे कोणते होते माहिती का? दोघी व्हाईट होते, पण त्यांनी पिल्लू दिले होते. तर त्यांचे पिल्लू जेव्हा छोटे होते ना ते एवढे मस्त दिसायचे. आणि हा काही नवीन कलर बघतोय मी ससांमध्ये, एवढं भारी वाटतंय ना. यांना मस्त असं वाटतं की हातात उचलू, पण ते काका उचलू नाही देणार. हे हा बघा आफ्रिकन पॅरोट, किती मस्त दिसतोय. आणि इथे एवढे पेट शॉप आहे ना, मी आधी पण बघितले. इथे बघा ना मस्त पर्शियन आहे रे. ए बाई, हिच्या डोळ्याला काय झालेलं आहे बघ. तिला लगेच असं वाटतं की आपण तिचे लाड करताय तर बाहेर निघायला करते ती. दादा काय प्राईज यायची? 7,000. जळगावला 4,000 मध्ये भेटते गाईस, खरं सांगू तर. आणि इथे बघा ना हे कोकाटेल चावतो हा. खूप लव बर्ड्स पण आहे. हे आफ्रिकन आहे, त्यानंतर हे नॉर्मल लव बर्ड्स. इथे पण आहे कोकाटेल. तिथे समोर गेलेलं आहे शॉपिंगसाठी. तोपर्यंत आहे ना आम्ही शालीमारला, इथे ना एक फेमस कुल्फीचं शॉप आहे. इथे कुल्फी भेटते. पार्थ मला म्हणत होता, पण इथे ती कुल्फी आहे आणि त्यात आम्ही खात आहे रबडी. पण म्हटलं जळगावची रबडी आणि नाशिकची रबडी टेस्ट करून बघू. टेस्ट सेम आहे की वेगवेगळं आहे. भाई टोटली डिफरंट आहे. मलाई टाईप असतं आणि व्हाईट असते. इथे ब्राऊन कलरची आहे आणि वेगळी लागते थोडी. मला फरक नाही वाटतं त्याच्यात. मला आहे ना हे कंदी मावा पेढा कसा वाटतं, मावा त्या टाईप लागते. नोटीस करतोय गाईस, इथे ना जास्त करून फुटवेअरचे शॉप्स आहे. म्हणजे ना एवढे चप्पल आणि एवढे शूज वगैरे बघायला भेटत आहे ना मला. म्हणजे कंटिन्यू लाईनीनं त्याचे शॉप्स आहे. इथे पुढे पण तेच होते, इथे पण तेच. ना मेन मार्केटमध्ये फिरत आहे जिथे फक्त कपडेच भेटत आहे. बट पार्थला घ्यायचा होता आता बेल्ट, कारण की त्याची पॅन्ट सटकते. त्याने बेल्टच घातला नाही आज, तर तो म्हणे बेल्ट घेतोय. हा बेल्ट घे ब्राऊनवाला. मग पर्पल घे. पर्पल पण मस्त वाटेल. रेड पण चांगला वाटेल तुझ्यावर. काय कर, कसा दिसतो बघू. जर तुम्हाला एकदम भारी दिसायचं असेल ना तर एक कॉम्बिनेशन सांगतो, तर ते कॉम्बिनेशन मला हा गॉगल घालायचा आणि हातात ही घड्याळ घालायची आणि त्यानंतर कमरेमध्ये हा बेल्ट लावायचा. भाई जर तुम्ही नाही हिरो दिसले ना, तर माझं नाव पण आर्यन नाही, डायरेक्ट हिरो दिसतील तुम्ही, हिरो. बघा गाईस, आम्ही केव्हांचे एवढे फिरताय ना. यांची शॉपिंग आता कंप्लीट झाली आणि आता आले. हे काय घेतला मॅडम? कसला सामान? किचन. हा, मग आता काय करताय? गंदेची फक्त हे बघायचं होतं असं. वा, अरे एवढंच. बाकी म्हणजे कपडे वगैरे काही घ्यायचे असतील तर नाही. तिथे बघा कशा टाईपचे गॉगल्स भेटत आहे. हे बघा, बघ इथे. अरे काय दिसतंय. त्यानंतर हे बघा ब्लेडच्या शेपचे गॉगल, बटरफ्लायच्या शेपचा पण आहे. आणि हे असं वाटतं लिक्विड पडतंय खाली काहीतरी. हे आगचा शेपचा आहे, आग. अरे 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 काही चांगला दिसत नाही आहे. हार्ट शेप आहे त्याच्यामध्ये. नाही, तीन हार्ट शेप आहे. ब्लेडवाला ट्राय कर बघ, टुसणार तर नाही ना. समजूनच येत नाही तू घातलेलं आहे की नाही. शालीमारचं फिरून झालं आमचं. आता आम्ही आलेलो आहे कॉलेज रोडला सोया चाप खायला. भाई मी लास्ट टाइम जेव्हा आला, मागच्या वर्षी जेव्हा आला होता ना, एवढं भारी लागले होते ना. मी खाल्ले होते इथून. पार्क घेऊन आला होता मला. इथेच खाल्ले होते मी जेव्हा आला होता ना. भाई एवढे मस्त लागले होते ना, तर आता परत खायला आलेला आहे. कशासोबत? याच्यासोबत कसं लागेल हे? आणि हे जे चाप असतं ना, असं वाटतं बाहेरून की हे नॉनव्हेज आहे, बट हे ना सोया चाप आहे आणि ते पनीर आहे. भाई एवढे टेस्टी लागतं ना खायला, मस्त असं त्यांना कुटलं जातं. आणि आम्ही तंदुरी आणि आचारी ना, इराणी आणि तंदुरी चाप घेतलेले. त्यासोबत हाजीर आहे तंदुरी चाप, जे की खायला एकदम टेस्टी लागतं. मस्त. आणि त्याच्यासोबत हे खायचं. ते दुसरे ना इराणी, ते पण आलेले. हे पण मस्त लागतं, ट्राय केले मी. काय खायचंय मग? आम्ही मोमोज बघून आले.
नाही व्हेज वाले नाही आवडत मला. मग नॉनव्हेज, तुझ्यासाठी नॉनव्हेज मागू. सोडलं तू? अरे वा, खाऊनच झाले होते आमचे. थोड्या त्यांना पाचलं इथे हे दिसले, काय म्हणताय रे ना, विसरलं याचं नाव. चणे चाप. हां चणे चाप, चणे चोर. तो म्हणे मी बनवतो म्हणे, आणि ते दादा मागून आले, बनाव बोले. देखते कैसे बनाते अभी पार्थ भावसार. अरे तू बनवत होता ना, तू बनवत होता, तू शिकवतोय का त्यांना? हां आलंच तर काय. हा काय वाटतं दीदी? बोलायला तर काही पण बोलतो तो. डालू क्या मध्ये मध्ये करतोय. गाईस पार्थ आहे ना आता चना चोर बनवतोय, नवीन बिझनेस धरला त्याने. एवढसा भैया ये अच्छा नहीं लगा तो पैसे नहीं देंगे इसके. हाँ इनके ऊपर रहेगा ना, अब जैसे बनाएंगे वैसे ही खाना पड़ेगा. हाँ चलो, तूच का शिलते. धनिया उतना नहीं डालते, कच लगेगा, खराब हो जाएगा. अच्छा लगता मेरे को. हॅलो आता हलव ना. अरे एवढा जोरात आलं होतं, खाली पडतील ते. क्यों निकल गई हवा. चना चोर विकलेच होते की आता इथे कुल्फी विकायला लागला. तू बंद कर रे. आम्हाला आहे ना एकदम भारी वाली कुल्फी द्या तुमच्याकडची. मावा, ही ड्राय फ्रूट वाली मावा. मावाच आहे ती पण. काय लावलंय रे तू? काय पिस्ता, स्ट्रॉबेरी, ती पण पिस्ताच आहे. ड्रायफ्रूट वाली पिस्ता आहे ती. ही मँगो नाही, ही मँगो, ही ऑरेंज, ही स्ट्रॉबेरीच आहे. चॉकलेट आणि रबडी. 20 रुपये, 30 रुपये, बाकीचे 40-50 रुपये, हे 50 रुपये. आम्ही तुमचा ब्लॉग फ्री मध्ये बनवता, एक कुल्फी फ्री मध्ये द्या काका. एक ही पार्सल. तर मित्रांनो मी आता कुल्फीवाल्याला घरी घेऊन आलेला आहे माझ्यासोबत. आता आहे ना हा रोज आम्हाला कुल्फी बनवून खाऊ घालणार आहे, पण सध्या तो त्याचाच अभ्यास करतोय की कुल्फी कशी बनवायची. तो माझ्यासाठी एवढे कष्ट घेतोय. गाईस आता आले रात्रीचे 12:15. मी हा ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय जय श्री राधे.